2 वाटी हरभरे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। नंतर त्यामध्ये पाणी घालून ते रात्रभर भिजत ठेवलेले होते। सकाळी ते एका कुकरमध्ये काढून त्यामध्ये काही खडे मसाले तसेच चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि कुकरला झाकण लावून त्याच्या 5 ते 7 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। नंतर गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चम्मच तेल घातलेले आहे। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरा, कढीपत्त्याची 7-8 पाने व बारीक ठेचून घेतलेला लसूण घालून ते व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। ते चांगलं परतलं की त्यामध्ये 1 मीडियम आकाराचा कांदा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत। तसेच 1 टोमॅटो घालून ते चांगलं परतवून घेतलेलं आहे 2 ते 3 मिनिटापर्यंत। नंतर त्यामध्ये काही सुखे मसाले घालायचे आहेत, जसे की लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ, गरम मसाला, धनिया पावडर आणि जिरा पावडर घालून ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाले खाली चिटकणार नाहीत आणि नंतर ते चांगलं पाणी घालून चांगलं शिजवून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिटापर्यंत। जोपर्यंत शिजवायचं तोपर्यंत त्याचं तेल हे वेगळं होत नाही तोपर्यंत। नंतर त्यामध्ये अर्धी वाटी दही घातलेलं आहे आणि दही घालून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। दही घालताना गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आपण उकडून घेतलेले हरभरे घालायचे आहेत। हरभरे थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला एक उकळी आली की त्यावर वरून बारीक चिरून घेतलेलं कोथिंबीर घालायचं आहे। तर रेडी झाली आपली अशी ही हरभऱ्याची भाजी। तर या मग सर्वजण खायला। व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। थँक्यू।